ग्रंथकारांनी वेदांत शास्त्राचा जो विषय सांगितलेला आहे ब्रह्मैक्य, त्या ब्रह्मैक्यावर पूर्वपक्षाने काय घेतलेले आहे, शंका घेतलेली आहे. पूर्वपक्ष म्हणतो की तुमच्या ग्रंथाचा विषय सिद्ध होत नाही. ग्रंथाचा विषय आहे ब्रह्मैक्य, म्हणजे जीवाचा आणि ब्रह्माचा ऐक्य सिद्ध होत नाही. जीवाचा आणि ब्रह्माचा ऐक्य सिद्ध होत नाही. कसं काय ऐक्य सिद्ध होत नाही? कारण या जीवाच्या धर्मामध्ये आणि ब्रह्माच्या धर्मामध्ये विरुद्धता दिसते. काय दिसते? विरुद्धता अशा प्रकारची दिसून येते. विरोधी धर्म दिसून येतात आणि विरोधी धर्म असल्यामुळे दोघांचं ऐक्य होणं शक्य नाही. जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये काय विरोधी धर्म आहेत, कोणते कोणते विरोधी धर्म आहेत याचा विचार करत असताना असं सांगितलं. पूर्वपक्ष बोलतोय की जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत आणि ब्रह्म पंचक्लेश रहित आहे. जीव परिच्छिन्न आहे, ब्रह्म व्यापक आहे. जीव अनंत आहे, ब्रह्म एक आहे. जीवाच्या ठिकाणी भेद आहेत, स्वगत सजातीय विजातीय तीन प्रकारचे भेद जीवाच्या ठिकाणी आहेत. ब्रह्माच्या ठिकाणी कोणताच भेद नाही, स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही. म्हणजे भेदयुक्त जीव आहे आणि भेदरहित ब्रह्म आहे. अशा अनेक प्रकारचे विरुद्ध धर्म जीवाच्या ब्रह्माच्या ठिकाणी असल्यामुळं जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य घडत नाही. जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य हा जो तुमच्या ग्रंथाचा विषय आहे तो सिद्ध होत नाही. अशा प्रकारचा पूर्वपक्ष मांडला. अलग लक्षात. आता वेदांती त्याला उत्तर देतात. वेदांतीला काय करतात? उत्तर देतात. काय उत्तर देतात ऐका तुम्ही. वेदांती काय म्हणतात पूर्व पक्षाला, अहो काय, अहो जीव अनेक नाही, जीव एकच आहे म्हणतात. जीव काय आहे? एकच आहे म्हणतात. आणि तो व्यापक आहे. आणि मग एकच असलेल्या जीवाचं एक असलेल्या ब्रह्माशी ऐक्य व्हायला काही हरकत नाही. जे सगळे विरोधी धर्म दिसतात ते जीवाच्या ठिकाणी नाही, ते बुद्धीच्या ठिकाणी आहे. हळगे बघा, तर पूर्व पक्ष जो म्हणत होता की जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी पंचक्लेश नाही, आणि म्हणून क्लेशयुक्त जीवाचं क्लेश रहित असलेलं आनंद स्वरूप असलेलं जे ब्रह्म त्या ब्रह्माशी ऐक्य होत नाही, असं कोणाचं म्हणणं होतं? पूर्व पक्षाचं म्हणणं होतं. अलग लक्षामध्ये. आता ग्रंथकार त्याचं उत्तर देतात. ग्रंथकार वेदांती असं म्हणतात की अहो ते जे पंचक्लेश आहेत ते जीवाच्या ठिकाणी नाही. जीवाच्या ठिकाणी नाहीत म्हणजे ते आत्म्याच्या ठिकाणी नाही. जीव म्हणजे काय ते जीवाचं लक्षण सांगतात, जीवाची व्याख्या सांगतात. काय सांगतात की हे बघा, एक आहे बुद्धी किंवा बुद्धी अधिष्ठान चैतन्य. दुसरी आहे बुद्धी आणि तिसरा आहे आभास. किती झाले पदार्थ? बुद्धी आहे ना, बुद्धी, त्या बुद्धीला अधिष्ठान आहे चैतन्य.
हा एक पदार्थ आहे, चैतन्य ज्याला म्हणतात. पण कोणतं चैतन्य? व्यापक चैतन्य असलेलं नाही, या बुद्धीला अधिष्ठान असणारं चैतन्य, हा एक पदार्थ आहे. आलं लक्षामध्ये? आणि दुसरा पदार्थ आहे बुद्धी. दुसरा पदार्थ कोणता आहे? बुद्धी. आणि तिसरा पदार्थ आहे या बुद्धीमध्ये या चैतन्याचा आभास. बुद्धीमध्ये काय आहे? चैतन्याचा आभास आहे. आणि असे हे तीन पदार्थ मिळून जीव तयार होतो. काय होतो? जीव तयार. मग तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, बारीक अक्षरात घेतो, बुद्धी अधिष्ठान चैतन्य एक. आलं? दुसरं बुद्धी आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास बरोबर जीव. कळलं का? आता हा जो जीव आहे, या जीवाच्या स्वरूपामध्ये एवढे पदार्थ येतात, 1, 2 आणि 3. 3 पदार्थ मिळून काय होतो? जीव तयार होतो. मग ते जीवाचं लक्षण आहे. नुसतं चैतन्य म्हणजे जीव आहे का? नाही. नुसती बुद्धी म्हणजे जीव आहे का? नाही. नुसता आभास म्हणजे जीव आहे का? हे 3 ज्या वेळेला एकत्र होतात, या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव म्हणतात. अलग लक्षामध्ये, ह्या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव म्हणतात. आता जे पतंजलीने सांगितलेले जे पंचक्लेश आहेत, पतंजलीने सांगितलेले जे पंचक्लेश आहेत, कोणते कोणते? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. हे जे पंचक्लेश आहेत, हे पंचक्लेश वेदांती म्हणतात की ह्या बुद्धीच्या ठिकाणी, ही जी बुद्धी आहे, बुद्धीच्या ठिकाणी संसाराचे जेवढे धर्म जीवाच्या ठिकाणी दिसतात, हे सर्व धर्म ही बुद्धीच्या ठिकाणी. कोणाच्या ठिकाणी? बुद्धीच्या ठिकाणी. म्हणजे पंचक्लेश कुठे आहेत? बुद्धीच्या ठिकाणी. सगळी दुःख कुठे आहेत? बुद्धीच्या ठिकाणी. हे दुःख धर्म, पंचक्लेश दुःख हे धर्म कुणाचे आहेत? बुद्धीचे. आलं का लक्षामध्ये? कुणाचे? बुद्धीचे. पण दिसतात जीवाच्या ठिकाणी. दिसतात कुठं? जीवाच्या ठिकाणी. जीवाच्या ठिकाणी कसं काय दिसतात? कारण ह्या जीवाच्या स्वरूपामध्ये बुद्धी पण आहेच, आहे की नाही? जीवाच्या स्वरूपात बुद्धी आहे की नाही? मग जीवाच्या स्वरूपात बुद्धी जरी असली तरी ते संसार धर्म बुद्धीचेच आहे, पण बाकीच्या या अधिष्ठान चैतन्याचे पण नाही आणि आभासाचे पण नाही. आभास माहिती आहे तुम्हाला कशाला म्हणतात? कारण आभासाचे का नाही? कारण आभास कोणाचा आहे? चैतन्याचा आहे. मग चैतन्य जसा असेल तसाच आभास असेल ना. आता आभास म्हणजे प्रतिबिंब. आभास म्हणजे काय? प्रतिबिंब. आरशात जर तू उभा राहिला, आरशात जर तू उभा राहिला आणि आरशात जर बघितलं तर कसा दिसशील? काळा का गोरा? काळा दिसेल का नाही? गोरा दिसणार आहे का? सांग. गोरा दिसणार. काळा माणूस उभा राहिला आरशाच्या समोर, आरशात कसा दिसणार आहे? काळाच. गोरा उभा राहिला तर गोरा दिसणार आहे. नाकटा उभा राहिला तर नाकटा दिसणार. लांब नाकाचा उभा राहिला तर, बरोबर आहे? म्हणजे जसं बिंब असेल तसंच काय असतं? प्रतिबिंब. आता क्लेश, क्लेश चैतन्याच्या ठिकाणी आहेत का? नाही. क्लेश जर चैतन्याच्या ठिकाणीच नाही तर जे चैतन्याच्या ठिकाणी नाही आणि त्याचं जे बुद्धीत प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबात असतील का? अरे कपाळाला गंध लावलेलाच नाही आणि आरशात लागला बघायला, आरशात दिसणार आहे का? मग जे बिंबात नाही ते प्रतिबिंबात दिसन काय? मग बुद्धीमध्ये जो आभास आहे तो कोणाचा आहे? चैतन्याचा आहे. मग जे धर्म चैतन्याच्या ठिकाणी नाही त्या आभासात कसं काय दिसतील? आभासाच्या ठिकाणी राहतील का ते? कारण जसं बिंब असेल तसंच काय असतं?
प्रतिबिंब असतं, म्हणजेच आभास असतं. मग याच्या ठिकाणी जर संसार धर्म नाही, क्लेश नाही, तर आभासाची कुठून येणार आहे? मग जे क्लेश आहेत पंचक्लेश, ते पंचक्लेश कुणाच्या ठिकाणी आहेत? बुद्धीच्या ठिकाणी आहेत. समजलं का? म्हणून ऐका, म्हणून त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी, शरीराच्या ठिकाणी ह्या बुद्ध्या अनेक मानाव्या लागतात. काय अनेक मानाव्या लागतात? बुद्ध्या अनेक मानाव्या लागतात. चैतन्य एकच आहे सगळ्याच्या ठिकाणी. बुद्धीला अधिष्ठान असणार जे चैतन्य आहे ते चैतन्य काय आहे? एकच आहे. आणि बुद्ध्या प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न मानल्या की होणारं जे सुख दुःख, त्या सुख दुःखाचा संकटही होतो. की पूर्व पक्षी काय म्हणत होते, तुम्हाला जीव अनेक मानता येत नाही, प्रत्येक शरीराच्या ठिकाणी असणारे जीव अनेक मानता येत नाही. कारण अनेक मानले की त्यांनी काय म्हटलं होतं की ह्याला होणारं सुख दुःख त्याला व्हायला पाहिजे, त्याला होणारं सुख दुःख त्याला व्हायला पाहिजे, एकाला होणारं सुख दुःख सगळ्याला व्हायला पाहिजे. कारण सगळ्याचा जीव काय आहे? एक आहे. म्हणजे सुख दुःखाचा संकर होतो. जर जीव अनेक नाही मानले, तर जर सगळ्यांचा जीव जर एकच मानला, सगळ्या शरीरामध्ये जीव जर एकच आहे, तर मग सुख दुःखाचा काय व्हायला पाहिजे? संकर व्हायला पाहिजे. पण तो होत नाही, आहे का नाही? म्हणून जीव हे अनेक मानावे लागतात, एक मानून चालत नाही, असं पूर्वपक्षी म्हणत होता. मग त्याचं उत्तर एक ग्रंथकार काय देतात, ते म्हणतात की जीव एकच आहे. जीव म्हणजे आत्मा एकच आहे सगळ्याच्या शरीरात. हे जे चैतन्य आहे, बुद्धीला अधिष्ठान असणारं चैतन्य, सगळ्याच्या शरीरामध्ये असणारं चैतन्य एकच आहे. फक्त प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे. आणि बुद्धी भिन्न असल्यामुळं ऐका, बुद्धीत भेद, प्रत्येक ह्याची बुद्धी वेगळी, त्याची बुद्धी वेगळी. आणि क्लेश जे आहेत, सुखदुःख हे जे धर्म आहेत, हे धर्म कुणाचे आहेत? बुद्धीचे आहेत. त्याच्यामुळे वर्णसंकमध्ये आपलं काय आहे, तो सुखदुःखाचं काय होत नाही? संकर होत नाही. म्हणजे ह्याच याला होणारं सुखदुःख त्याला त्याला होत नाही, त्याला होणारं सुखदुःख त्याला होत नाही. का? कारण ते सुखदुःख बुद्धीला होत असतात, ते बुद्धी याची वेगळी आहे, त्याच्या बुद्धी थोडं ते होत आहे. त्याच्यामुळं सुखदुःखाचं काय होत नाही? संकर होत नाही. बुद्धी प्रत्येकाची भिन्न आहे. प्रत्येकाच्या शरीरात असणारा जो आत्मा, जे चैतन्य आहे, ज्याला साक्षी म्हणतात, त्यालाच प्रत्येक म्हणतात. बुद्धीला अधिष्ठान असणारं जे चैतन्य आहे, हे चैतन्य बुद्धीला काय आहे? अधिष्ठान आहे. मग ते बुद्धीला अधिष्ठान असणारं जे चैतन्य, ते चैतन्य सगळ्यांचं एकच आहे. सगळ्याच्या शरीरात असणारं ते चैतन्य एकच आहे. प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे, पण त्या प्रत्येक बुद्धीला अधिष्ठान असणारं चैतन्य मात्र काय आहे? एक आहे. आणि त्या चैतन्याच्या ठिकाणी पंचक्लेश नाहीत. ते चैतन्य पंचक्लेश रहित आहे. सगळ्याचं चैतन्य एक आहे. आणि त्यामुळं त्या चैतन्याचा म्हणजे आत्म्याचा, त्यालाच कुटस्थ असं एक नाव आहे, त्यालाच साक्षी असं नाव आहे, त्यालाच प्रत्येक असं नाव आहे. लक्षामध्ये त्याला अशी वेगवेगळी नाव आहेत. कुणाला? या चैतन्याला. मग हे चैतन्य तर सगळ्याचं एक आहे का नाही? सगळ्याचं काय आहे? एकच आहे. मग या चैतन्याचं म्हणजे आत्म्याचं, यालाच आत्मा म्हणतात. या चैतन्यालाच आत्मा, या चैतन्यालाच कुटस्थ नाव आहे. यालाच त्वंपद लक्ष म्हणतात. यालाच काय म्हणतात? त्वंपद लक्ष. म्हणजे महावाक्यामध्ये आलेलं जे त्वंपद आहे, त्या त्वंपदाचा लक्षार्थ काय आहे? हे चैतन्य. लक्ष झालं का? मग असं असणारं त्वंपद लक्ष असलेलं जे चैतन्य आहे, तेच कुटस्थ चैतन्य आहे, तेच आत्मचैतन्य आहे. आणि या आत्मचैतन्याचा ब्रह्माशी ऐक्य व्हायला काय हरकत आहे का? काय आहे? सगळ्याच एकच आहे ना. जसं ब्रह्म एक आहे, तसं चैतन्य काय आहे? एकच आहे. जसं ब्रह्म क्लेश रहित आहे, तसं चैतन्य सुद्धा कसं आहे? क्लेश रहित आहे. आपण म्हणजे जीवाच्या ठिकाणी क्लेश दिसतात ना, जीवाच्या ठिकाणी दिसतात ते बुद्धीचे. कारण जीवाच्या स्वरूपामध्ये बुद्धी पण आहे ना, ते बुद्धीचे धर्म आहे. ही बुद्धी नाही ब्रह्माशी एक म्हणा, पण चैतन्य व्हायला काय हरकत आहे? आणि आमच्या ग्रंथाचा जो विषय आहे, जीव ब्रह्म ऐक्य असा जो विषय आहे, तो आम्ही जीवाचं ऐक्य ब्रह्माशी जे सांगतो, ते लक्षात आणि चैतन्याचं ऐक्य सांगतो. कशाचं? लक्षात आणि चैतन्याचं ऐक्य सांगतो. कळलं?
कळलं का आता? बघा, पतंजलीच्या मतात वरील जीवस्वरूपामध्ये पंचक्लेश सांगितलेले आहे. वर जीवाचं स्वरूप आहे त्या जीवाच्या स्वरूपामध्ये काय सांगितले? पंचक्लेश सांगितलेले आहेत व त्यांच्यामुळे ब्रह्माशी जीवाचे एकत्व घडत नाही असं आमचं म्हणणं आहे, असं पूर्वपक्ष म्हणत होता. याचं समाधान वेदांती असं सांगतात. वेदांती याचं समाधान काय सांगतात? बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास हे तीन मिळून काय होतो? जीव होतो. जीव त्यामध्ये बुद्धी अधिष्ठान चैतन्यालाच साक्षी, कुटस्थ, आत्मा, प्रत्यय, त्वंपद, लक्ष इत्यादी हे काय नाव आहे. राग, द्वेष, सुख, दुःख आदी आदी जे क्लेश आहेत नाही सगळे, हे क्लेश सगळे कुणाचे? बुद्धीचे. बुद्धीच्या ठिकाणी हे सगळे बुद्धीचे धर्म आहे सगळे. आणि ती बुद्धी प्रत्येक शरीराच्या ठिकाणी कशी आहे? भिन्न भिन्न आहे. म्हणून एका शरीराच्या ठिकाणी एका बुद्धीला होणारं सुख दुःख सर्व जीवांच्या बुद्धीला होणार नाही. होईल का? याच्या बुद्धीला झालेलं सुख दुःख त्याच्या बुद्धीला होईल का? त्याच्या बुद्धीला होणारं सुख दुःख सगळ्याला होईल का? होत नाही. का होत नाही? प्रत्येकाची बुद्धी कशी आहे? भिन्न आहे. या रीतीनं बुद्धीचा भेद मानला म्हणजे सुख दुःखाचा संकल्प होणार नाही. आणि बुद्धीचा अधिष्ठान जो साक्षी, बुद्धीचा अधिष्ठान कोण आहे? साक्षी चैतन्य. त्याला आत्मचैतन्य, त्यालाच ब्रह्मचैतन्य. ब्रह्म नाही, त्यालाच काय म्हणतात? कुटस्थ चैतन्य म्हणतात. बुद्धीचा अधिष्ठान जो साक्षी तो सुखदुःखादी क्लेश रहित आणि एक आहे. म्हणून त्याचं ब्रह्माशी ऐक्य होण्याला हरकत नाही. कारण वेदांत मतामध्ये अधिष्ठान असणारं चैतन्य, बुद्धी आणि चैतन्याचा आभास या तिघांचं नाव काय आहे? जीव आहे. जीव आहे. तिघांचं म्हणून नाव जीव आहे. जरी असलं तरी जीव शब्दाचा लक्षार्थ जो केवळ साक्षी त्याचं ब्रह्माशी ऐक्य होण्याला हरकत नाही. अलग लक्षामध्ये जीव 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 म्हणजे काय? हे तिघ मिळून जीव आहे. ब्रह्मचैतन्य आपलं बुद्धीला अधिष्ठान असणारे चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास हे तीन मिळून काय आहे? जीव. हे जीव आहे. पण हे तीन मिळून जीव जरी असला पण तो तिघ मिळून जो जीव होतो तो जीव शब्दाचा वाच्यार्थ आहे. मग लक्षार्थाने कोण घ्यायचं? फक्त लक्षार्थ म्हणजे लक्षणावृत्तीनं घेतलेला अर्थ. जीवाच्या स्वरूपातला जो आभास आहे आणि जी बुद्धी आहे, बुद्धी आणि बुद्धीतला आभास यांचा त्याग करायचा, फक्त बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य घ्यायचं. मग असं लक्षार्थ असणारं जे त्वंपद लक्ष म्हणजे साक्षी म्हणजेच कुटस्थ आत्मा, त्याचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला काय हरकत आहे का? काही हरकत नाही. जो केवळ साक्षी त्याचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही. आणि प्रतिशरीराच्या ठिकाणी बुद्धीचा भेद मानल्यामुळं सर्वांची सुख दुःख सर्वांना कळावीत असाही दोष हा नाही. कळलं का? प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी कशी आहे? भिन्न आहे. आणि प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी भिन्न असल्यामुळं एकाचं सुख दुःख दुसऱ्याला झालं पाहिजे अशा प्रकारचा दोषही राहत नाही. नाही कळलं? अजून एकदा सांगू का? कळलंय? हा, हे बघा, जीवाच्या स्वरूपामध्ये आणि ब्रह्माच्या स्वरूपामध्ये जे वेदांती ऐक्य सांगतात, ऐक्य सांगणं हा त्यांचा विषय. त्यांना सांगायचं काय? योगाचं ऐक्य सांगायचं म्हणजे हाच या ग्रंथाचा विषय. आणि त्याच्यावर पूर्वपक्ष काय करतोय? शंका. तो म्हणतो की तुमचा विषय सिद्ध होत नाही, म्हणजे तुम्ही सांगितलेलं जीव ब्रह्मैक्य सिद्ध होत नाही. मग जीव ब्रह्मैक्य सिद्ध का होत नाही? तर जीवाच्या ब्रह्माच्या स्वरूपामध्ये अनेक प्रकारचे विरोधी धर्म दिसून येतात. काय काय दिसून येतात? विरोधी धर्म. काय मग काय काय विरोधी धर्म दिसून येतात? आपण कालच्या ह्याच्यामध्ये पाहिलं, आलं लक्षामध्ये. मग ते जे विरोधी धर्म आहे त्याच्यातले पहिला विरोधी धर्म सांगितला होता त्या पूर्वपक्षांनी पतंजलीच्या मतानुसार की जीवाच्या ठिकाणी काय आहे? पंचक्लेश आहे.
आणि ब्रह्माच्या ठिकाणी पंचक्लेश नाही. मग पंचक्लेशाने युक्त असलेल्या जीवाचं पंचक्लेश रहित असलेल्या ब्रह्माशी ऐक्य कसं होईल असा पूर्वपक्षी त्यांनी मांडलेला होता. अलग लक्षामध्ये. मग याचं उत्तर सांगत असताना वेदांती पहिल्या शंकेत समाधान देतात. हे विरुद्ध धर्म सांगा ना, पंचक्लेशयुक्त जीव आहे आणि पंचक्लेश रहित ब्रह्म आहे. मग दोघांचं ऐक्य कसं होईल? काही विरुद्ध धर्म येत नाही. मग त्याचं उत्तर वेदांती सांगतात की अहो त्याचं असं आहे. काय असं आहे की हे जे पंचक्लेश आहे, जे पंचक्लेश आहे हे बुद्धीच्या ठिकाणी. कोणाच्या ठिकाणी? बुद्धीच्या धर्म. आणि ती बुद्धी ही प्रत्येक शरीराच्या ठिकाणी काय आहे? भिन्न भिन्न. अलग लक्षात. त्यामुळं प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी भिन्न मानली की मग जीव सगळ्यांचा एकच आहे म्हणायला काही हरकत नाही. कारण ते काय म्हणत होते, जीव अनेक मानावे लागतात असं म्हणत होते. कारण जीव जर एक मानला, पूर्व पक्षाचं म्हणणं असं होतं, जीव जर एक मानला तर काय होतं, भानगड अशी होते की एकाला होणारं सुख दुःख दुसऱ्याला व्हायला पाहिजे. कारण प्रत्येकाचा जीव काय एकच. याचा जीव तो त्याचा जीव, त्याचा जीव तो त्याचा जीव. याच्या जीवाला झालेलं सुख दुःख त्याच्या जीवाला व्हायला पाहिजे. समजतंय का? कारण सगळ्याच्या शरीरामध्ये जर जीव एकच असेल तर मग एकाला होणारं सुख दुःख सगळ्याला व्हायला पाहिजे. पण तसं तर होत नाही. एक जीव मानल्यानंतर मग हा सुख दुःखाचा सगळा संकट होत जाईल ना. पण सुख दुःखाचा संकट होतो का? होत नाही. म्हणून जीव एक मानता येत नाही, जीव अनेक मानावे लागतात असं त्यांचं म्हणणं. जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत, जीवाच्या ठिकाणी दुःख आहे आणि एकाच दुःख दुसऱ्याला होत नाही. म्हणून जीव अनेक मानावे लागतात. कारण एक मानले की मग सगळ्याला संकट होऊन जाईल सुख दुःखाचा, पण तसा होत नसतो. म्हणून जीव अनेक मानावे लागतात असं त्यांचं म्हणणं होतं. कुणाचं? पूर्वपक्षाचं म्हणणं होतं. मग आता वेदांती त्याचं उत्तर काय देतात? वेदांती त्याचं उत्तर देतात, अहो जरी जीव अनेक मानले, जरी जीव एक मानला, सगळ्याचा आत्मा जरी एक मानला तरी सुद्धा सुख दुःखाचा संकर होत नाही. काय? सुख दुःखाचा संकर होत नाही. म्हणजे कसं काय होत नाही? त्याचं कारण असे की जीवाच्या स्वरूपामध्ये तीन पदार्थ आहेत. एक आहे बुद्धी, दुसरं आहे बुद्धी अधिष्ठान चैतन्य, तिसरं आहे बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास. मग या तीन पदार्थापैकी हे सुख दुःख वगैरे हे जे धर्म आहेत, हे धर्म आहेत बुद्धीचे. ते कोणाच्या ठिकाणी असतात? ते बुद्धीच्या ठिकाणी असतात. म्हणून या सुख दुःखाचा संकर होऊ नये म्हणून प्रत्येक शरीराच्या ठिकाणी फक्त बुद्धी वेगवेगळी मानावी लागते. पण त्या बुद्धीला अधिष्ठान असणारं जे चैतन्य ते वेगवेगळं मानायची काही गरज नाही. ते सगळ्याच्या बुद्धीला अधिष्ठान असणारं चैतन्य एकच आहे. ह्याची बुद्धी वेगळी, त्याची बुद्धी वेगळी, त्याची बुद्धी वेगळी, त्याची सगळ्या जीवाची बुद्धी वेगळी, पण सर्वांच्या बुद्धीला अधिष्ठान जे चैतन्य ते एकच आहे. ते काय? एकच. बुद्ध्या फक्त वेगवेगळ्या आणि सुख दुःख हे धर्म बुद्धीचे आणि बुद्धीचे धर्म असल्यामुळं याच्या बुद्धीला होणारं सुख दुःख याच्या बुद्धीला होणार नाही. कारण ह्याची बुद्धी काय आहे? वेगळी. याच्या बुद्धीतलं सुख दुःख याच्या बुद्धीला होणार नाही. याच्या बुद्धीतलं सुख दुःख याच्या बुद्धीला होणार नाही. आणि ह्याला झालेलं त्याला कळणार नाही. कुणालाच कळणार? त्यालाच कळतं फक्त. समजलं का? म्हणजे बुद्ध्या भिन्न मानल्या तरीही सुख दुःखाचा संकर होणार नाही. त्यामुळं फक्त बुद्ध्या भिन्न मानायच्या, आत्मा साक्षी जीव भिन्न मानायची गरज नाही. म्हणून सगळ्याच्या शरीरामध्ये असणारं जे जीव शब्दाचा अर्थ जरी हे तीन मिळून जीव होत असला तरी लक्षात आणि इथं जीव शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? हे बुद्धी अधिष्ठान चैतन्य घ्यायचं. फक्त काय घ्यायचं? बुद्धी अधिष्ठान चैतन्य घ्यायचं. मग बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजेच साक्षी. त्यालाच काय म्हणतात? कुटस्थ म्हणतात.
त्यालाच तोंडपद लक्ष म्हणतात, त्यालाच आत्मा म्हणतात. मग जीवपदाचा लक्षार्थ घ्यायचा काय? बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजे आत्मा कुटस्थ. आणि असा जो कुटस्थ आहे त्याच्या ठिकाणी कोणता क्लेश आहे का? कोणता क्लेश नाही. आणि मग तो कुटस्थ असलेला जो जीव म्हणजे कुटस्थ जो जीव तो सर्वांच्या शरीरात एक आहे का वेगवेगळे? सगळ्यांच्या शरीरात एकच आहे. म्हणजे तो कुटस्थ तो आत्मा कसा आहे? क्लेश रहित आहे आणि एक आहे सगळ्यांचा. त्यामुळं जसं ब्रह्म क्लेश रहित आहे तसा हाही क्लेश रहितच आहे. जसं ब्रह्म एक आहे तसा हा सुद्धा काय एकच आहे. म्हणून क्लेश रहित असलेल्या आणि सर्वांच्या शरीरामध्ये एक असलेल्या या कुटस्थाचं साक्षीचं ब्रह्माशी ऐक्याला काय हरकत आहे का? काहीच हरकत नाही. कळलं नाही अजून? समजलं का? पंचक्लेशाने युक्त जीव आहे म्हणून ब्रह्माशी ऐक्य होत नाही असं तो म्हणत होता. पूर्व पक्षी जीवाच्या ठिकाणी क्लेश आहेत म्हणून जीव अनेक मानावे लागतात. का बरं? कारण जर एक जीव मानला तर ह्याचं सुख दुःख त्याला होईल, त्याचं सुख दुःख त्याला होईल म्हणून एक मानता येत नाही. जीव अनेक मानावे लागतात त्याचं म्हणणं होतं. तर वेदांते काय म्हणतात? अहो तसं नाही. जीव तुम्ही जे अनेक मानावे असं लागतात असं जे म्हणतात ते फक्त बुद्धी अनेक मानले तरी होऊन जाते. कारण क्लेश हे जे धर्म आहेत, सुखदुःख हे जे धर्म आहेत ते कुणाचे धर्म आहेत? बुद्धीचे. प्रत्येक शरीराच्या ठिकाणी फक्त बुद्धी भिन्न मानावी लागते. बुद्धी अधिष्ठान चैतन्य भिन्न मानायची गरज नाही. त्या बुद्धीची प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी भिन्न आहे. त्यामुळे सुखदुःखाचा संकल्प होत नाही. पण त्या बुद्धीला अधिष्ठान असताना चैतन्य सर्वांचं एकच आहे आणि ते क्लेश रहित आहे. आणि त्या क्लेश रहित असलेल्या आणि सर्वांच्या शरीरात एक असलेल्या अशा कुटस्थ चैतन्याचं आत्म्याचं साक्षीचं एक असलेल्या क्लेश रहित असलेल्या ब्रह्मशाही किंवा काही हरकत आहे का? काही हरकत नाही. कळलं? कळलं का? मग आता परत पूर्वपक्षी शंका करतो. पूर्वपक्षी परत काय करायला लागला? शंका करायला. काय करतो शंका? तो काय म्हणतो बघा, ऐका. त्याचं म्हणणं असं आहे पूर्वपक्षाचं, तुम्ही जरी हे सगळे सुखदुःख धर्मबुद्धीचे मानले आणि बुद्धीचे सुखदुःख हे धर्म मानून तुम्ही सुखदुःखाचा संकल्प होणार नाही असंच होणार नाही तुम्ही सांगितलं, तरी सुद्धा ही साक्षी जो तुम्ही मानायला लागले जीवाच्या स्वरूपात, हा साक्षी कुठून आणला म्हणजे तुम्ही? ज्या पदार्थाचा काय कधी अनुभवच नाही असला साक्षी कुठे मानायला लागले म्हणजे तू? काय तुझ्या साक्षी आहे का? नाही म्हणतोय तू आहे का साक्षी? काय कधी तू तुमच्या पप्पाला ये बजाव तुमच्याच एक साक्षी आहे का? कुठंच आहे का म्हणायचं? कुठंच तिथे कुठंच आहे का? काय म्हणे पुष्कळ दिले तुझे टाकून नेला देतो. म्हणजे साक्षी नावाचा काहीतरी एक पदार्थ आपल्यात आहे वा, कुटस्थ नावाचा काहीतरी एक पदार्थ आपल्यात आहे असं कुणाला तरी ज्ञान तरी त्याचा अनुभवच नाही. त्या साक्षीला कसं काय तुम्ही मानायला लागले? ते साक्षी कसं काय मानता येईल ज्याचा अनुभवच नाही? ज्याचा अनुभवच नाही ते नाही म्हणावं लागते. त्याचा असलेलं कोण मानतं का? ज्याचा अनुभव नाही, ज्याला कधी कुणी पाहिलं नाही, ज्याचं कधी ज्ञान झालं नाही कधी कुणाला, त्याचा स्वीकार कसा काय करता येईल सांग? वंद्यपुत्राला पाहिलं का कुणी? मग वंद्यपुत्राला कोण मानतं का? नाही म्हणे. मग तसं या साक्षीला कसं काय तुम्ही मानता? त्याला मानताच येत नाही. साक्षी नावाची वस्तूच नाही म्हणतात. आणि वेदांती काय म्हणतो ते जीवाच्या स्वरूपात एक साक्षी आहे, त्या साक्षीचं ब्रह्माशी काय होतंय? ऐक्य होते.
आता ज्या साक्षीचं तुम्ही ब्रह्मशैक्य होतं म्हणून सांगता तो साक्षीच नाही म्हणतात. पूर्वपक्षी काय म्हणतात? तो साक्षीच नाही, कारण तो आजपर्यंत साक्षी कोणाला दिसला का? डॉक्टर विचारतो तुम्ही अनेक लोकांचे ऑपरेशन केले, सगळे फाटले, कोणाला जोडले, काय का नाही, पण साक्षी दिसला का म्हणायचं? बघा, हे वेदांती म्हणतात ना की बुद्धीचे संसार धर्म आहेत, बुद्धीच्या ठिकाणी क्लेश आहेत, त्यामुळे फक्त बुद्ध्या वेगवेगळ्या मानाव्या लागतात. परंतु बुद्धीला अधिष्ठान असणारे जे साक्षी चैतन्य लक्षामध्ये, त्या साक्षी चैतन्या ठिकाणी कुठला क्लेश नाही, काय नाही, सर्वांच्या शरीरामध्ये साक्षी काय एक असते. आणि मग क्लेश रहित असलेलं सर्वांच्या शरीरात एक असलेलं जे साक्षी चैतन्य, कुटस्थ चैतन्य, त्यालाच आत्मचैतन्य, त्यालाच आत्मा म्हणतात. आणि त्याचा ब्रह्मशैक्य होईल म्हणले, काय हरकत नाही असं म्हणतात ना ते. कोण? वेदांती. मग आता हे पूर्वपक्षी काय म्हणतो? हे वेदांत्याचं म्हणणं काय बरोबर नाही. वेदांत्याचं म्हणणं काय बरोबर नाही. का? कारण मनुष्य मात्रास स्वतःच्या जीवाचं फक्त करता भोगता या रूपानं ज्ञान आहे. स्वतःचं जे ज्ञान असतं ते काय, कसं ज्ञान असते जीवाला? मी करताय, मी हे केलं, मी ते केलं, मी याचा करताय, त्याचा करताय, मी हे भोगलं, ते भोगलं, करता आणि भोगता या रूपानं काय असते? त्याला स्वतःचं ज्ञान असते. पण त्या करत्या भोगत्याशिवाय आपल्यात कुणीतरी अजून एक साक्षी आहे. कुणीतरी आपल्यात कोण आहे? साक्षी आहे असं ज्ञान आहे का? साक्षी म्हणून कुणी आपल्यात आहे असं कुणालाही ज्ञान नाही. मग आता त्याचं ज्ञानच नाही, मग ते तुम्ही मानता कसं काय? वंद्यापुत्राचं कुणालाही ज्ञान नाही आहे का? कुणाला वंद्यपुत्र बघितला का? वंद्यपुत्र म्हणजे कोण? वांजेचा पुत्र. मग सांग बरं किती फूट उंची आहे त्याची? तो काळ आहे का वर आहे? असा ठ्यांग नाही का उंच आहे? समजलं? वंद्यपुत्र बघितलं नाही? का नाही बघितलं? नाहीच आहे तो. नाही म्हणून बघितलं नाही, याच्यापेक्षा तो दिसला नाही म्हणूनच तो नाही. त्याचं कोणाला ज्ञान झालं नाही आजपर्यंत ना, म्हणून तो काही नाहीच आहे. मग वंद्यापुत्राचं कोणालाही ज्ञान नाही म्हणून तो जसा नाहीच, मग त्याचप्रमाणे जे आधी साक्षीचं कोणाला ज्ञान नाही. साक्षी तरी पाहिला कधी? तुझ्यात साक्षी आहे का? आहे का नाही साक्षी तुझ्या? काय हा काय म्हणतो? पूर्वपक्षी आहे का? लक्ष द्या. हा पूर्वपक्षी काय म्हणतो की साक्षीचं आपल्याला ज्ञान होत नाही ना, तसं वंद्यपुत्राचं ज्ञान होत नाही म्हणून वंद्यपुत्र नाहीच आहे. तसं साक्षीचं ज्ञान होत नाही. कुणीतरी आपल्याला आहे म्हणून कळतंय साक्षी आहे आपल्याला, जाणवते असं काही. जसं आपल्याला डोळा हे जाणवते, नाक आहे हे जाणवते, तसं आपल्याला कोणतरी साक्षी जाणवते का? नाही जाणवत. म्हणजे त्याचं ज्ञान होत नाही म्हणून तो नाहीच आहे. साक्षी नाहीच आहे. मग साक्षी कुणाला ज्ञात नाही म्हणून ज्या की वंद्यापुत्राप्रमाणे आम्ही साक्षी मानित नाही, तसं पूर्वपक्षी म्हणतो वंद्यापुत्र जसं कोणी मानित नाही. का? त्याचं ज्ञान होत नाही. तसं साक्षीचंही कुणाला ज्ञान होत नाही म्हणून आम्ही या साक्षीला आम्ही मानत नाही म्हणून. आलं लक्षात? तुम्ही त्याचं लागले आहे का सांगा ब्रह्मच. आता दुसरी गोष्ट, आम्ही तर मानत नाही पण तुम्ही मानता. मग तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही क्षणभर मानला. काय केला? वेदांत उठ 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 बजा.
जरी आम्ही मानला साक्षी क्षणभर, तसं तर आम्ही मानतच नाही, पण क्षणभर काय केला आम्ही, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्ही साक्षी मानला तर मग तो साक्षी जसं प्रत्येक शरीरामध्ये तुम्ही बुद्धी भिन्न मानली तसा साक्षी सुद्धा प्रत्येक शरीरामध्ये कसा मानावा लागेल, भिन्न मानावा लागेल. कसा मानावा लागेल, भिन्नच मानावा लागेल का प्रत्येक शरीरामध्ये साक्षी. आणि प्रत्येक शरीरामध्ये साक्षी भिन्न मानला की मग त्या साक्षीच्या ठिकाणी एकत्व धर्म आला का अनेकत्व धर्म आला, अनेकत्व आलं त्या साक्षीच्या मध्ये. मग त्या साक्षीच्या ठिकाणी अनेकत्व आलं की मग अनेकत्व धर्माने युक्त असलेले साक्षी, त्या साक्षीचं एकत्व धर्माने युक्त असलेलं जे ब्रह्म त्याच्याशिवाय एकच काय होईल, शंका अनिष्ट करत नाही. समजतंय का, नाही समजू लागलं. बघा क्षणभर वेदांत्याच्या कल्पनेप्रमाणे मानला, काय मानला, साक्षी मानला, तरीही त्याचं ब्रह्माशी एकत्व घडणार नाही. तरी त्या साक्षीचं ब्रह्माशी एकत्व होईल का, का होत नाही, कारण प्रत्येक शरीराच्या ठिकाणी जशी बुद्धी भिन्न मानला तसं साक्षी भिन्नच मानला पाहिजे. साक्षी सुद्धा कसं मानावं लागेल, मग भिन्नच मानावं लागेल. आणि साक्षी भिन्न मानले म्हणजे साक्षीवर अनेकत्व हा धर्म आला. आणि अनेकत्व धर्मवान साक्षीचं एकत्व धर्मवान ब्रह्माशी ऐक्य संभवत नाही. कळलं का, अनेकत्व धर्माने युक्त असलेले जे साक्षी त्याचं एकत्व धर्मवान ब्रह्माशी ऐक्य होत नाही असा काय सांगितलंय, पूर्वपक्ष सांगितलंय. आलं लक्षामध्ये. अशी शंका घेतली त्यानं. याचं पुढे जाऊन बघा एवढी एवढी पूर्ण करायची. आता थोडक्यात 5 मिनिटात सांगतो तुम्हाला, 2 मिनिट सगळा. हे बघा, पूर्वपक्ष हा आक्षेप घेत असतो सिद्धांती. सिद्धांती कोण आहे तिथं, वेदांती. वेदांती हे सिद्धांती आहे, वेदांताचा ग्रंथ आहे ना. त्यांचा सिद्धांत हा आहे की जीव ब्रह्म एक आहे, हा त्यांचा मुख्य सिद्धांत आहे. आणि पूर्वपक्ष त्यांच्या सिद्धांतावर काय घेतोय, आक्षेप घेतोय. तो म्हणतो तुमचं जीव आणि ब्रह्म एक असू शकत नाही. का असू शकत नाही, तर त्यांचे विविध धर्म आहेत. विविध धर्म काय आहेत, तर जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत आणि ब्रह्माच्या ठिकाणी पंचक्लेश नाहीत. त्यामुळं पंचक्लेशाने युक्त असल्या पंचक्लेशाने युक्त असलेल्या जीवाचं तुला पंचक्लेश वेद असल्या ब्रह्मशक्य होत नाही. जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आणि जीव अनेक, जीव एक मानता येत नाही. कारण जीव जर एक मानला तर मग सुखदुःखाचा काय होतो, संसर्ग होतो. याचा जीव त्याचा जीव त्याचा जीव सगळ्याचा जीव एक म्हटलं की तुला होणार सुखदुःख, मग सगळ्याला व्हायला पाहिजे. सगळ्याचा जीव काय एकच, पण सुखदुःखाचा संकट होतो का, त्याच्यामुळं काय म्हणता येत नाही, जीव एक मानता येत नाही. जीव अनेक मानावे लागतात असं काय कोणाचं म्हणणं नाही, जीव अनेक मानावे लागतात. मग आता ग्रंथकार काय म्हणतात की जीवांना अनेक मानायची गरज नाही. फक्त प्रत्येक जीवाच्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये फक्त बुद्धी भिन्न मानायची. काय म्हणायची, बुद्धी भिन्न मानायची. आणि ते पंचक्लेश वगैरे सुखदुःख हे जे धर्म आहेत हे धर्म कोणाचे, बुद्धीचे. आणि ती बुद्धी प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न आहे. म्हणून याला याच्या बुद्धीला होणार सुखदुःख त्याच्या बुद्धीला होणार नाही, त्याला होणार सुखदुःख त्याला होणार नाही. समजतंय का, प्रत्येकाची बुद्धी कशी आहे. पण जीव मात्र जीव एक आहे, म्हणजे त्या प्रत्येक शरीरामध्ये असणारं जे चैतन्य ते एक, आत्मा एक. जीवाच्या स्वरूपामध्ये 3 पदार्थ मानले वेदांनी. बुद्धी, त्या बुद्धीला अधिष्ठान जे चैतन्य आणि त्या बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास. किती झाले पदार्थ, 3. ह्या तिघाला मिळून काय म्हणतात, जीव म्हणतात. आता ह्या जीवाच्या स्वरूपामध्ये बुद्धीचा प्रवेश असल्यामुळं
विशिष्ट जो जीव, त्या जीवाचा जरी ब्रह्माशी ऐक्य नाही ना, पण त्या जीव शब्दाचा जो लक्षार्थ, जे बुद्धीला आदेशून असणारं चैतन्य, लक्षात आलं का, त्याचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला काही हरकत नाही. का? कारण ती बुद्धीला आदेशून असणारं जे चैतन्य आहे, ते चैतन्य, त्याच्या ठिकाणी कुठलाच क्लेश नाही, कुठलाच संसार धर्म नाही, आणि सर्व शरीरामध्ये असणारं ते कुटस्थ चैतन्य एकच, ते साक्षी चैतन्य एकच. बुद्ध्या प्रत्येकाच्या काय आहेत? भिन्न भिन्न आहेत, पण त्या साक्षीमध्ये काय नाही? भेद नाही. ते सगळ्याच्या शरीरातलं, सगळ्याच्या बुद्धीला आदेशून असणारं चैतन्य एकच आहे. म्हणून क्लेशानं रहित असलेलं, संसार धर्मानं रहित असलेलं आणि सर्वांच्या शरीरामध्ये सर्वांच्या बुद्धीला आदेशून असणारं ते चैतन्य एक असल्यामुळं त्या क्लेश रहित असलेल्या, सर्वांच्या शरीरात एक असलेल्या चैतन्याचं, म्हणजे बुद्धी अधिष्ठान चैतन्याचं, म्हणजेच साक्षीचं, म्हणजेच आत्म्याचं, ब्रह्माशी, एकत्व धर्मायुक्त असलेल्या ब्रह्माशी ऐक्य व्हायला काही हरकत आहे का? काही हरकत नाही, असं वेदांतांचं म्हणणं आहे. मग यावर पुन्हा पक्षी काय म्हणतो? पुन्हा शंका देतो. हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. ठीक आहे, तुम्ही बुद्धीचा भेद मानायला लागले, बुद्धीचा भेद मानून त्या साक्षीचं, कुटस्थ चैतन्याचं तुम्ही काय म्हणायला लागले? जीवाचं. जीव म्हणजे कुटस्थ चैतन्य, जीवाच्या स्वरूपात जे कुटस्थ चैतन्य आहे त्याचं ऐक्य सांगतात ना. कुणाचं ऐक्य सांगतात? म्हणतं का? कुटस्थ चैतन्याचं, म्हणजे साक्षीचं ऐक्य सांगतात, आत्म्याचं ऐक्य सांगतात ब्रह्माशी. कळलं? पण असंही हेही तुमचं म्हणणं बरोबर आहे. का म्हणणं बरोबर नाही? म्हणजे कुठून आणला हा साक्षी? कुठून आणला तुम्ही हा कुठंच? हा जे पदार्थ जे कधी आम्ही ऐकलं नाही आजपर्यंत, कुणाला आहे का त्याचं ज्ञान? आणि मग ज्या पदार्थाचं ज्ञान नाही तो पदार्थ नसतोच. जसं वंद्यपुत्राचं कुणाला ज्ञान नाही म्हणून वंद्यपुत्र कुणी मानित नाही, वंद्यपुत्र जसा नाहीच, तसं साक्षीचंही कुणाला ज्ञान होत नाही. आमच्यामध्ये कुणीतरी एक साक्षी आहे असं कुणाला कळत नाही, त्याचं ज्ञान नाही, म्हणून आम्ही सुद्धा तो साक्षी मानितच नाही. साक्षी नावाची वस्तूच आम्ही मानतो. कुटस्थ साक्षी काय काढलं तुम्ही? कुठलं कुटस्थ? कसलं असते कुटस्थ? पाहिलं कोणी? काय कुठं की तोंडपद, लक्ष, साक्षी, प्रत्यय, कुटस्थ नावं सांगायला लागले. त्याला काय आहे का असं नाव? असं पदार्थ कुठला आपल्या सोबत आहे का? दिसत वाटतं, जाणवत आहे कोणाला? कळतंय का कोणाला? नाही. म्हणून तो कळत नाही ना, म्हणून तो नाहीच, असं आमचं म्हणणं. कळलं? हा, मग तुम्ही काय त्याचं ऐक्य सांगणार? शक्यच नाही. जे नाहीच आहे त्याचं काय ऐक्य सांगणार? दुसरी गोष्ट, क्षणभर आम्ही तर त्याला मानित नाही त्या साक्षीला, पण जरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही क्षणभर स्वीकारलं की साक्षी नावाची एक वस्तू आहे, आम्ही तर मानित नाही, पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडा वेळ काय केलं? क्षणभर स्वीकार. तरी तुम्ही बुद्धी जशी प्रत्येक शरीरात भिन्न मानली, तसं ते साक्षी सुद्धा प्रत्येक शरीरात काय मानावं लागेल? मग भिन्नच मानावं लागेल. प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे ना, मग त्याला बुद्धीला आदेश असणार तुमचं चैतन्य, मग ती साक्षी पण भिन्नच असावं लागेल ना. मग प्रत्येक शरीरामध्ये ते चैतन्य म्हणजेच ते साक्षी कसं मानावं लागेल? भिन्न मानावा लागेल. आणि साक्षी भिन्न मानला की त्याच्या ठिकाणी अनेकत्व आलं. त्याच्या ठिकाणी काय आलं? अनेकत्व आलं. आणि साक्षीच्या ठिकाणी अनेकत्व आलं की अनेकत्व या धर्माने युक्त असलेली साक्षी एकत्व धर्माने युक्त असलेल्या ब्रह्माशी एक रूप कशी काय होती? अनेकत्व धर्माने युक्त असलेल्या साक्षीचं एकत्व धर्माने युक्त असलेल्या ब्रह्माशी ऐक्य होईल का? होणार नाही. असा आहे शंका आहे. ध्यानात ठेवायची शंका. अजून शंका घेणार आहे पूर्व पक्ष, अजून शंका घेणार आहे आणि मग त्याचं खंडन सुरू होणार आहे. कळलं का?